Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, from last two lectures we have discussed the lesson number 1.3, the cop and the anthem. Student, in those lectures we have discussed the three plans attempted by a Sophie to re-enter into the jail. It means Blackwell Island. But those plans were failed. So, dear student, in today's lecture, we are going to discuss the Sophie's next plans. विद्यार्थिनींनो, लास्ट दोन लेक्चरपासून आपण लेसन नंबर 1.3 द कॉप अँड द अँथम या लेसनला सुरुवात केली होती. यामध्ये आपण पाहिलं द मेन कॅरेक्टर ऑफ द स्टोरी इज सोफी. हा पुन्हा एकदा थंडीपासून संरक्षण होण्यासाठी त्या ब्लॅकवेल आयलंड या जेलमध्ये जाण्यासाठी तो 3 प्लॅन आखतो. बट ऑल दोज 3 प्लॅन्स वेअर फेल्ड. हे तिन्हीच्या तिन्ही प्लॅन त्याचे काय झालेले आहेत, फेल झालेले आहेत. सो इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट प्लॅन्स अटेम्प्ट बाय अ सोफी. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण सोफीने पुढचा नक्की प्लॅन कोणता केलेला आहे त्या जेलमध्ये जाण्यासाठी हे आपण पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट द रिमेनिंग स्टोरी ऑफ दिस लेसन. Here, Sophie was seized with a sudden fear that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. It means Sophie, who began to fear that some magic would stop him from doing wrong. इथे इन्चॅन्टमेंट म्हणजेच काय, काही जादू. त्याला असं वाटतं की काहीतरी अशी जादू आहे की त्याला त्या ही गोष्ट म्हणजे एखादं क्राईम करण्यापासून त्याला अडवत आहे, असं त्याच्या मनामध्ये विचार चाललेले आहेत. So he was in a state of panic, and when he came upon another policeman longing grandly in front of a glittering theatre, he caught at immediate straw of disorderly conduct. So he became very upset. He was now approaching another policeman who was sitting relaxing in a front of glittering theatre. Here longing means relaxing. तो खूप डिस्टर्ब झालेला आहे कारण त्याचे तिन्ही प्लॅन काय झालेले आहेत, फेल झालेले आहेत. सो ही बिकेम व्हेरी अपसेट अँड देन आफ्टर नाव ही अप्रोचिंग अनादर पोलिसमॅन. तो पुन्हा एकदा त्याला समोर एक पोलिसमॅन त्याला दिसतो हू वॉज सिटिंग अँड रिलॅक्सिंग इन अ फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर. एका त्या ग्लिटरिंग थिएटरच्या समोर तो एक पोलिसमॅन एकदम रिलॅक्स सिच्युएशनमध्ये तो बसलेला त्याला पाहायला मिळतो. So, Sophie came in a front of the police and thought he was doing something strange, so that the policeman would arrest him. कारण त्याला वाटतं की आता ह्या पोलिसमॅनच्या समोर जायचं आणि वेगळं काहीतरी करायचं आणि त्यामुळे पोलिसमॅन त्याला काय करेल, अरेस्ट करेल. On the sidewalk, Sophie began to yell drunken gibberish at the top of his harsh voice. He danced, howled, raved, and otherwise disturbed the skies. So he opened the button of his coat and he started behaving strangely. तो त्याच्या कोटचं बटन जे आहेत लावलेले ते बटन सगळे उघडतो अँड ही स्टार्टेड बिहेविंग स्ट्रेंजली. थोडंसं वेगळं पद्धतीने तो वागण्याचा प्रयत्न करतो. ही स्टार्टेड येल्ड, स्क्रीमिंग and dancing in a useless, harsh voice like a drunkard. तो त्या फुटपाथवर साईडवॉकच्या म्हणजे त्या फुटपाथवरती कोटाचे पूर्णपणे बटन काढून मोठ्याने गिब्रिश इथं वर्ड म्हणजे काय, निरर्थक ओरडायला सुरुवात करतो. हिअर द वर्ड हॉल्ड मीन्स मोठ्याने आक्रोश करणे अँड रेव मीन्स आरडाओरडा करणे. अशा पद्धतीने तो काय करत आहे तिथं त्या फुटपाथवरती त्या साईड वॉकवरती काय करत आहे, तो त्याच्या शहरात जो कोट घातलेला आहे ते बटन काढून मोठ्याने ओरडायला सुरुवात करतो. म्हणजे हार्श व्हॉइसमध्ये ओरडायला सुरुवात करतो लाईक अ ड्रंकार्ड. जसा एखादा ड्रंक केलेला व्यक्ती, दारू पिलेला व्यक्ती जसा ओरडतो तशा पद्धतीने तो काय करतोय, मोठ्याने ओरडायला सुरुवात करतो. So the atmosphere in that area was completely disturbed by the Sophie's behavior. त्या सोफीच्या बिहेवियरमुळं तिथलं जे ॲटमॉस्फिअर आहे, तिथला जे क्राऊड एरिया आहे तो पूर्णपणे डिस्टर्ब झालेला आहे. सो द पोलिसमॅन मियरली ट्वेल्ड हिज क्लब, टर्न हिज बॅक टू सोफी अँड रिमार्क टू अ सिटिझन. सो ॲट दॅट टाईम
The policeman who got up, swinging with twinkling his club. Club means it's like a stick. त्याच्या हातामध्ये एक लाकडाचं एक स्टिक आहे. And he told to the people. तो लोकांना सगळ्याला सांगायला सुरुवात करतो, तो पोलिसमॅन. नक्की काय झालेलं आहे? Tease one of them, lads, celebration the goose egg. They give to a Hartford college, noisy, but no harm. We have instruction to let them be. Here, the policeman told to all the citizens who gathered of the Sophie's bad behavior. So he told all the citizens, the policeman who told all the citizens, this person who behaved like a drunkard, so he is the student of L lads. Here the L means it is the name of a university, and lad means a student. So the policeman told to the citizens, he is the student of a L university, and so this student who could not allow the student of Hartford College to score any single goal in a football match. आणि ह्या एल युनिव्हर्सिटीचं जे स्टुडंटने काय केलेलं होतं, त्यांच्यामध्ये एल युनिव्हर्सिटी आणि हार्टफोर्ड युनिव्हर्सिटी यांच्यामध्ये एक फुटबॉल मॅच होती. आणि त्या फुटबॉल मॅचमध्ये त्यांनी त्या हार्टफोर्ड कॉलेजला एकही सिंगल गोल करू दिला नाही. इट मीन्स गूज एग म्हणजे 0 गोल, म्हणजे एकही गोल त्यांना करू दिला नाही. अँड सो इन धिस मॅच द एल युनिव्हर्सिटी, द स्टुडंट ऑफ एल युनिव्हर्सिटी, दे वोन द मॅच. सो द स्टुडंट ऑफ एल युनिव्हर्सिटी, they are celebrating because they have won the match against the Hartford College. कारण ह्या एल युनिव्हर्सिटीच्या लोकांनी काय केलं, ह्या स्टुडंटनी त्या फुटबॉल मॅचमध्ये त्यांची टीम जिंकल्यामुळं, त्या हार्टफोर्ड कॉलेजला हरवल्यामुळं, सो दे सेलिब्रेटिंग देअर विनिंग मॅच. सो द गव्हर्मेंट who has informed or instruction to the police, do not ॲक्शन अगेन्स्ट दिस स्टुडंट. त्यामुळं पोलिसमॅन यांना ऑलरेडी त्यांना इन्स्ट्रक्शन्स गव्हर्नमेंट दिलेले आहेत की ह्या एल युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटला कोणतीही ॲक्शन त्यांच्या अगेन्स्ट करायची नाही. सो यू हॅव टू अलाव देम टू सेलिब्रेट देअर जॉयस. त्यांचे जे सेलिब्रेशन आहे त्यांना ते कसंही त्यांच्या पद्धतीने करू द्या, असं पोलीस लोकांना काय केलेलं आहे, त्या गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, इन्स्ट्रक्शन दिलेलं आहेत. सो दॅट्स वाय द पोलिसमॅन हू कुड नॉट अरेस्ट द सोफी. त्यामुळे पोलिसमॅन हा काय आहे, तो सोफीला काय करू शकत नाही, अरेस्ट करू शकत नाही. सो अगेन सोफीज प्लॅन फेल्ड. त्यामुळं सोफीचा पुन्हा एकदा इथं झालेलं काय, प्लॅन फसलेला आहे. So, disconsolate, Sophie stopped his unavailing racket. Would never a policeman lay hands on him. In his fancy, the island seemed unattainable Arcadia. He buttoned his thin coat against the chilling wind. So, that time, the Sophie, who became very sad, and he thought that Arcadia means a Blackwell Island, is the Sophie's paradise. आर्केडिया म्हणजे काय, एक प्रकारचं नंदनवन. सोफीसाठी ते नंदनवन आहे. आणि आर्केडिया हे कोणाशी संबोधित केलेलं आहे तर ब्लॅकवेल आयलंड. इट मीन्स जेल. ते जेलसाठी त्यासाठी ते नंदनवन आहे. सो इट इज नॉट इझी टू गो टू देअर. इट मीन्स ब्लॅकवेल आयलंड. त्या ब्लॅकवेल आयलंडकडे म्हणजे त्या आर्केडियामध्ये जाण्यासाठी सोफी, इट इज नॉट इझी. So he closed his coat buttons because of he feels like very cold. कारण खूप थंडीचं वातावरण निर्माण झाल्यामुळं तो पुन्हा एकदा त्याच्या कोटचे बटन लावतो आणि तिथून पुढे तो निघून जातो. In a cigar store he saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. He had set his silk umbrella by the door on entering. Sophie stepped inside, grabbed the umbrella, and sauntered off with it slowly. The man at the cigar light allowed hastily. "My umbrella," he said sternly. Then after failed this plan, then Sophie just then saw a cigar shop.
तिथे एक त्याला सिगार शॉप दिसतं, म्हणजे सिगरेट ओढण्यासाठी जे शॉप आहे तिथं ते त्याला दिसतं. सोफी नोटीस दॅट अ वेल ड्रेस मॅन ही वॉज लायटनिंग अ सिगारेट इन द शॉप. सोफीला लांबूनच एक व्यक्ती काय दिसतो, त्या शॉपमध्ये एक व्यक्ती चांगले कपडे परिधान करून तो शॉपमध्ये गेलेला त्याला पाहायला दिसतो. अँड ही हॅड प्लेस अ सिल्क अम्ब्रेला आउटसाइड द सिगार शॉप. आणि ज्यावेळेस तो व्यक्ती आतमध्ये सिगार ओढण्यासाठी आत गेलेला आहे, बिफोर ही एंटरिंग दॅट शॉप ही प्लेस अ सिल्क अम्ब्रेला आउटसाइड द सिगार शॉप. आणि त्या व्यक्तीने त्याच्या हातातली जी सिल्क अम्ब्रेला आहे त्या दुकानाच्या बाहेरच ठेवलेली आहे. अँड द सिगार शॉप, इन दॅट सिगार शॉप देर इज अ स्विंगिंग लाईट, म्हणजे असे लटकते दिवे त्यात आहेत. देन in that cigar shop, Sophie also went to the door of that shop and he picked up the umbrella. सोफी त्या सिगार शॉपच्या तिथे जातो आणि तो ती छत्री उचलतो. बट ही डिड नॉट लिव्ह इन अ हरी, ही वॉक सो स्लोली. When the person inside the shop saw that his umbrella was carrying someone, so he came out of the shop and would say to the Sophie, "This is my umbrella." बघा, ज्यावेळेस सोफी त्या शॉपच्या जिथं त्या सिगार शॉपच्या जवळ जातो आणि ही ग्रॅब द अम्ब्रेला, तो ती काय करतो, ती अम्ब्रेला उचलतो. अँड साऊंडेड ऑफ विथ अ स्लोली. साऊंडेड मीन्स रमतगमत. आता एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या वस्तूची चोरी केल्यानंतर तो लगेच तिथं थांबतो, करतो क्विकली काय करतो, तिथनं मूव्ह होतो. पण हा सोफी काय करतोय, त्याने जी अम्ब्रेला उचलली आणि ही वॉक्स व्हेरी स्लोली, अजिबात घाईगडबड न करता एकदम रमत गमत काय झाला आहे, तो ती हातात ते अम्ब्रेला घेऊन चाललेला आहे. सो द मॅन हू इनसाइड ॲट द शॉप हू सॉ दॅट अम्ब्रेला वॉज ग्रॅबलिंग समवन, त्या ज्या व्यक्तीला, जो शॉपमध्ये गेलेला व्यक्ती आहे त्याला ते समजतं की कोणतरी त्याची छत्री घेऊन चाललेला आहे. सो द मॅन हू फॉलोड हॅस्टिली म्हणजे सो क्विकली त्याला फॉलो करतो. अँड सेड टू दॅट मॅन, सो दिस इज माय अम्ब्रेला, ही सेड स्टर्नली. बघा, कठोर आवाजात, स्टर्नली म्हणजे काय, कठोर आवाजात त्या व्यक्तीला, सोफीला तो थांबवतो आणि डायरेक्ट म्हणतो, सो दिस इज माय अम्ब्रेला. तो म्हणतो की ही अम्ब्रेला काय माझी आहे. ओ इज इट, स्नेअर्ड सोफी, ॲडिंग इन्सल्ट टू पेटी लॅर्सने. Well, why don't you call a policeman? I look it your umbrella. I took it your umbrella. Why don't you call a cop? There stand one on the corner. Then Sophie replied when the person said to him, "This is my umbrella." बघा, ज्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो की ही माझी अम्ब्रेला आहे, त्यानंतर सोफी रिप्लाय देतो. सोफी टोल्ड टू द मॅन, इफ दिस युअर अम्ब्रेला, देन व्हाय डोंट यू कॉल द पोलीस. मग तू पोलिसांना का बोलवत नाही जर ही तुझी अम्ब्रेला असेल तर. लुक ॲट देर इज अ पोलिसमॅन हू स्टँड ॲट दॅट कॉर्नर. बघ, तिथे समोरच पोलिसमॅन तिथे थांबलेला आहे, तू त्याला बोलव. द अम्ब्रेला ओनर स्लो हिज स्टेप. सोफी डीड लाईकवाईज विथ अ premonition that luck would again run against him. The policeman eyed at the two curiously. After conversing with the umbrella owner, the Sophie who told to the umbrella owner, so you have to call the police, the policeman who stand at that corner. ज्यावेळेस तो सोपमी त्या व्यक्तीला, ज्या अम्ब्रेला ओनरला म्हणतो की का तू पोलिसांना बोलू शकत नाही, तुझा समोर पोलीस थांबलेले आहेत त्यांना बोलव. The umbrella owner slow his voice and also steps. And Sophie realized that again his plan failed. ज्यावेळेस पोलिसांना बोलव असं सोफी त्या व्यक्तीला सांगतो, त्या अम्ब्रेला ओनरला सांगतो, त्यावेळेस तो जो अम्ब्रेला ओनर आहे, ही स्लो ही स्टेप, तो हळूहळू त्याचा काढता पाय घेतो. अँड देन सोफी नोटीस दॅट अगेन हिज प्लॅन्स फेल्ड. त्याला वाटतं की आता हा माझा प्लॅन फसतोय. हिअर प्रिमॉनिटेशन म्हणजे शंका येणे. सोफीला शंका येते की आता त्याचा प्लॅन काय करायला आहे, फसत आहे. अँड ऑल दिस कॉन्व्हर्सेशन द पोलिसमॅन आईड ॲट द टू क्युरियसली. आणि ह्या दोघांच्या कॉन्व्हर्सेशनवरती पोलिसमॅनची काय असते, त्याची नजर त्या दोघांवरती असते. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन, वेल यू नो हाऊ दिस मिस्टेक ऑकर. इफ इट्स युअर अम्ब्रेला, आय होप you will excuse me. I pick up it up this morning in a restaurant.
if you recognize it as yours. Why? I hope you will. The man admitted that. The man confesses that. तो माणूस त्याचं म्हणणं व्यक्त करतो. The umbrella had come to him by mistakenly when he was going the restaurant in the morning. तो डायरेक्ट जो अम्ब्रेला ओनर आहे तो डायरेक्ट काय सांगतो की मी ज्यावेळेस सकाळी त्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, बाय मिस्टेकली मला ती अम्ब्रेला तिथं सापडली होती आणि ती मी घेऊन आलेलो आहे. सो सोफी इरेटेड द पर्सन अँड सेड ओके नो प्रॉब्लेम दिस इज माइन. सोफी चिडतो आणि डायरेक्टच म्हणतो की ओके नो प्रॉब्लेम दिस इज माय अम्ब्रेला. डायरेक्ट तो म्हणतो की माझी ही अम्ब्रेला आहे, ओके असं रागाने तो म्हणतो, कारण त्याचा प्लॅन्स हे तो परत एकदा फेल झालेला आहे त्याला जाणवतं. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रेटेड. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट द टॉल ब्लॉन्डी in an opera cloak across the street in the front of the streetcar that was approaching 2 blocks away. So the ex-umbrella owner who lived that place, even the policeman also lived the place. बघा, तो जो एक्स अम्ब्रेला ओनर होता, जो त्याच्याकडे ती खरी अम्ब्रेला होती, तो तिथून काढता पाय घेऊन तो तिथलं ठिकाण सोडून जातो. इव्हन द पोलिसमॅन ऑल्सो लिव्ह द प्लेस. तो पोलिसमॅनसुद्धा काय करतो, तिथलं जे सोपीच्या शेजारी तो समोर थांबलेला आहे तो कॉर्नर, तिथनं तो त्याचं ठिकाण बदलतो, तो एरिया सोडतो. बिकॉज द पोलिसमॅन हू वॉन्टेड टू हेल्प द टॉल ब्लॉन्डी पर्सन इन अ ओपेरा क्लॉक. इथं ब्लॉन्डी म्हणजेच काय, एका येलोइश कलरचं जे हेअर असतं तशा पद्धतीचा दॅट इज कॉल्ड द ब्लॉन्डी पर्सन हू वेअरिंग अ ओपेरा क्लोक हू वॉन्ट्स टू गेट अ कार. हिअर द वर्ड ब्लॉन्डी मीन्स अ पर्सन विथ अ पेल येलो हेअर. म्हणजे ब्लॉन्डीचा अर्थ इथं काय येतो की एखाद्या व्यक्तीचे पिवळसर केस जे असतात त्याला म्हणतो आपण ब्लॉन्डी. अँड ओपेरा क्लॉक मीन्स अ लॉंग क्लोथ विच हेल्प्स टू प्रोटेक्ट फ्रॉम द कोल्ड. बघा, एक मोठा असा झगा आपण म्हणू शकतो की तो घातल्यानंतर इट ऑल्सो प्रोटेक्ट फ्रॉम द कोल्ड, म्हणजे थंडीपासून पण संरक्षण होऊ शकतं. अशाला आपण काय म्हणतो क्लोक. म्हणजे तो पोलिसमॅन तिथून निघून गेला कारण त्याने समोरच्या स्ट्रीटवरती एक ब्लॉन्डी जो आहे ओपेरा क्लॉक घातलेला त्या व्यक्तीला तो मदत करण्यासाठी, त्याला जी कार भेटण्यासाठी तो त्याला मदत करण्यासाठी काय केलं, त्या पोलिसमॅनने तिथलं प्लेस सोडून तो त्या ब्लॉन्डी पर्सनला, जो ओपेरा क्लोक घातलेला जो व्यक्ती आहे तो त्याला मदत करण्यासाठी तो पोलिसमॅन तिथून गेला. सो सोफी वॉक ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट. ही हर्ड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू अन एक्सकॅव्हेशन. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू वेअर हेल्मेट अँड कॅरी क्लब बिकॉज he wanted to fall into their clutches. They seemed to regard him as a king who could do nothing wrong. Then the Sophie turned to the east where Sophie पुन्हा एकदा त्याचं मार्ग बदलतो and he then towards the east where street. On the road the work was going on. त्या रोडचं काम चालू होतं and there was a potholes. Here the इनकेव्हेशन म्हणजेच काय, तिथे एक त्या रोडच्या शेजारी खड्डा काम चाललेलं आहे आणि तिथंच एक खड्डा दिसतो, इट मीन्स पॉट होल. ही ब्लेम ऑन हिमसेल्फ. ही मटर्ड अगेन्स्ट द मॅन हू वेअर हेल्मेट एनी कॅरी क्लब्स, इट मीन्स पोलिसमॅन. बघा, तो तिथं शेजारी असणारा जो खड्डा आहे, रस्त्यावरती काम चाललेलं आहे, त्या खड्ड्यामध्ये काय करतो, रागाने काय करतो, ही थ्रो द अम्ब्रेला इन दॅट पॉट होल्स अँड ही ब्लेम ऑन हिमसेल्फ. स्वतःला तो ब्लेम करतो की ही मटर्ड अगेन्स्ट द मॅन हू वेअर हेल्मेट अँड कॅरी द ग्लव्स. आणि तो त्यांना ब्लेम करतो कोणाला, की ज्याच्याकडे जे हेल्मेट घातलेलं आणि ज्याच्या हातामध्ये स्टिक आहे, इट मीन्स पोलिसमॅनना तो ब्लेम करतोय. बिकॉज द पीपल हू वॉन्ट लेट हिम गो इन टू द जेल, व्हाय डू दे थिंक ही वॉज अ किंग. तो म्हणतो की मी काय एखादा राजा आहे का मला हे लोक मला जेलमध्ये पकडत नाहीत आणि मला का अरेस्ट करत नाही. मी एखादा राजा तर नाही आहे, मी एक साधा कॉमन व्यक्ती आहे, मला राजासारखी ट्रीटमेंट का देतात. मी कितीही क्राईम केलं, कितीही वाईट वागलं तरी मला हे का पकडत नाहीत. हे पोलिसमॅनना तो काय करतो, ब्लेम करतो. अँड ही कॅनॉट कमिट अ क्राईम सो ही फील्स बॅड. त्यांना असं का वाटतंय की मी एक राजा आहे आणि मी कुठलंही क्राईम करू शकत नाही आणि
मला काही राजा असल्यामुळे मला अरेस्ट करता येत नाही, असं ह्या पोलिसमॅनना का वाटतंय, का मला हे अरेस्ट करत नाहीत, असं त्याला मनामध्ये तो स्वतःला ब्लेम करत करत तो पुढे निघून चाललेला आहे. सो हिअर the student we have stopped our lectures. So in next lecture we will discuss the Sophie's next plan, how he uh, made his next plan to re-enter into the jail. आता सोफीचा पुढचा प्लॅन आपल्याला बघायचा आहे की तो त्या जेलमध्ये जाण्यासाठी पुढचा त्याचा प्लॅन नक्की काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. सो डिअर स्टुडंट, वी हॅव स्टॉप आवर लेक्चर. वी विल डिस्कस द नेक्स्ट in the next lecture the remaining part of the story. So thank you.